कुंभ राशी ब्रह्मदेवाने लिहून ठेवले आहे. मार्च महिन्यात या घटना घडणार. कुंभ राशींच्या लोकांसाठी मार्च 2026 या महिन्याबद्दल नवीन संधी घेऊन येणारे ठरू शकतो. खास करून हे बदल करिअरच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत असू शकतात. त्याचबरोबर नातेसंबंधाही सुद्धा काही महत्त्वाचे टप्पे मार्च महिना तुमच्यासमोर घेऊन येतोय. सुरुवातीला करिअरविषयी बोलूया. मार्च महिन्यात करिअरचा थोडासा कामाचा ताण तुम्हाला जाणवू शकतो. नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सरकारी किंवा मोठ्या संस्थेशी संबंधित कामात प्रगती दिसेल. जर तुमचा व्यवसाय असेल आणि तो पार्टनरशिपमध्ये असेल तर तिथे तुम्हाला संवादात स्पष्टता ठेवावी लागेल. महत्त्वाचा सल्ला म्हणजे मार्च महिन्यामध्ये उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका आणि कागदपत्र नीट तपासा. खास करून ज्या कागदपत्रांवर तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे, सही करायची आहे, असे कागदपत्र नीट तपासा आणि मगच स्वाक्षरी आणि सही करा. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर अचानक खर्च समोर येऊ शकतो. अचानक खर्च कशावर असेल? घर, वाहन दुरुस्तीसाठी हा खर्च असू शकतो. गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. याच्या आधीची गुंतवणूक तुम्ही केली असेल तर मार्च महिन्यात तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमध्ये मात्र तुम्हाला पावलं जपून टाकावी लागतील. बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुंभ राशींच्या लोकांची सध्या साडेसाती सुरू आहे आणि त्यामुळे अचानक मोठे खर्च समोर येतात. असा अनुभव तुम्हाला आला असेल. त्यासाठीच बचतीकडे लक्ष द्यायचं आहे. अनावश्यक खर्च टाळायचे आहे. कारण असे काही खर्च समोर येतात जर तुम्हाला करावेच लागतात. त्याला कुठलाही पर्याय नसतो. तसे मेडिकलचे खर्च असतील किंवा दुरुस्तीचे खर्च असतील, एखादी गोष्ट अडूनच राहते असे काही खर्च, अशा गरजांना आपण आळा घालू शकत नाही. पण जे खर्च आपण अडवू शकतो, ज्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकतो, त्या खर्चावर नियंत्रण मात्र ठेवायला हवं. जोडीदारासोबतच काही गैरसमज मार्च महिन्यामध्ये तुमची होण्याची शक्यता असल्यामुळे संवाद महत्त्वाचा. अविवाहितांसाठी नवीन ओळख, प्रेमात बदल होऊ शकतो. कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. ताण आणि डोकेदुखी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. ताणामुळे निद्रानाश, झोप येत नाही याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम आणि पचन करणं फायदेशीर ठरेल. पचनसंस्थेची काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. योग्य आहार तुमच्यासाठी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मार्च महिन्यामध्ये चांगलं लक्ष लागेल. पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे. मागाशी म्हटलं तसं कुंभ राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे आणि म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्राचं दान करणे किंवा अन्नदान करणं लाभदायक ठरणार आहे. त्याचबरोबर ओम शनेश्वराय नमः शनी महाराजांचा हा मंत्र आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. दर शनिवारी तुम्हाला शक्य असेल तर तो सुद्धा जप करायचा आहे. या साडेसातीच्या काळात नक्कीच या गोष्टीने तुम्हाला दिलासा मिळू शकतो. लक्षात ठेवा, साडेसाती आपल्याला काही ना काही शिकवायला येते. असे आयुष्य आपल्या नव्याने घडवायला येत असते. त्यामुळे हाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन साडेसातीतले अनुभव मनाच्या पलटावर करून ठेवा, जे तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणार आहे. मंडळी, त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये सकारात्मक राहणंसुद्धा तितकंच आवश्यक असतं. आता आजूबाजूला परिस्थिती जर नकारात्मक असेल तर आपण सकारात्मक विचार कसा करायचा पुस्तक वाचायची. त्याचबरोबर जी काही परिस्थिती तुमच्या भोवती आहे त्यावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे. अनेक उपायसुद्धा सांगण्यात आले आहेत. लग्न होण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी, प्रमोशनसाठी, सगळ्यात महत्त्वाचं व्यवसाय वृद्धीसाठी, ताण कमी करण्यासाठी, अशा प्रत्येक समस्येवर एक सेपरेट उपाय त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि ते उपायसुद्धा अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे मार्च महिना कुंभ राशींसाठी चांगला असणार आहे. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.